26/11 मध्ये जे 10 अतिरेकी मारले गेले, ह्या सगळ्यामध्ये हाफिज सईद असून दे किंवा लखवी असून दे, यांच्यावर अद्याप कारवाई नाही झाली आहे. त्यामुळे 26/11 मधले जे आपले शहीद आहेत त्यांना खरंच आदरांजली आपण वाहू शकलो आहे का गेल्या 17 वर्षात, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित नाही. खरं आहे तुमचं म्हणणं, हे मला देखील याचं दुःख आहे. कारण ज्यावेळेला पाकिस्तानमध्ये आम्ही गेलो होतो चौघांचं शिष्टमंडळ, तर त्यांना आम्ही हा प्रश्न विचारला होता, तुम्ही हाफिज सईद, झकीर रहमान लखवी यांना का अटक करत नाही, का सोडलं? त्याने पुरावे नाही. आता पुरावे नाही याच्याकरता कसाबचा कबुली जबाब दिला. नंतर मी मुंबईच्या कोर्टात डेव्हिड हेडलीचा पुरावा घेतला. मी स्वतः अमेरिकेला गेलो होतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याचा पुरावा घेतला की डेव्हिड हेडलीने सांगितलं लष्कर तोयबा, हाफिज सईद, झकीर रहमान लखवी यांचे आणि ISIच्या अधिकाऱ्यांचे कसे संबंध आहेत याची डायरीत नोंद, ईमेल करेस्पॉन्डन्स, हा डेव्हिड हेडलीने शिकागो न्यायालयात दाखल केलेला पुरावा आम्ही मुंबईच्या न्यायालयात दाखल केला. परंतु आजही हे मोकळे आहेत, मोकाट फिरतात आहेत. आणि म्हणून माझी विनंती अशी राहील की सरकारला देखील जसं आम्ही ऑपरेशन सिंदूर केलं, त्या धर्तीवरती ह्या लोकांना देखील 26/11 ज्यांनी हा कट रचला त्यांच्याकरता देखील ऑपरेशन सिंदूर सारखंच एखादं ऑपरेशन सरकारने आखलं पाहिजे, अशी माझी विनंती राहील.